नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ भगवान जाधव, इतिहास विभाग प्रमुख श्रीमती नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ तथा सदस्य अभ्यास गट महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माहिती पाहणार आहोत फ्रेंच राज्यक्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये विचारवंतांचे कार्य. साधारणपणे फ्रेंच राज्यक्रांतीतील विचारवंतांच्या कार्यावरती 4 मार्काचे प्रश्न पडत असतात की व्हॉल्टेअरवर टिप लिहा किंवा मॉन्टेस्क्यूवर टिप लिहा किंवा रुसोवर टिप लिहा. पीपीटीचं जे काही चित्र आहे हे चित्र फ्रेंच राज्यक्रांतीच्या दरम्यानच आहे. आणि आता आपण पाहतो आहोत फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये विचारवंतांचे कार्य. फ्रेंच राज्यक्रांती समजून घेत असताना आपल्याला हे माहिती आहे की फ्रेंच राज्यक्रांती ही केवळ ऐतिहासिक घटनाच नाही, तर एक जिवंत आख्यायिका आहे. ती एक अशी खास लढाई होती की जगाच्या पटलावर अनेकदा फ्रेंच राज्यक्रांती ही इतकी महत्वाची घटना होती की ती जगाच्या पटलावर अनेकदा ती लढाई लढल्या गेली. 1730, 1748, 1779 फ्रेंच राज्यक्रांती इतके इतिहासातील कोणत्याही घटनेचे सविस्तर वर्णन क्वचितच इतिहासकारांनी केलेले दिसून येते. इतक्या व्यापकतेने फ्रेंच राज्यक्रांती मानवी जीवनाशी निगडीत झालेली दिसून येते. जगातील इतर कोणत्याही अन्य घटनांबद्दल इतकी चीड आणि सहानुभूती व्यक्त करण्यात आलेली नाही. आधुनिक काळात सर्व क्रांत्यांपेक्षा फ्रेंच राज्यक्रांती ही इतिहासावर सर्वाधिक प्रभाव टाकणारी आहे. 19व्या शतकात युरोपामध्ये घडलेल्या सर्वात महत्वाच्या घटनांपैकी फ्रेंच राज्यक्रांती ही घटना दिसून येते. फ्रेंच राज्यक्रांतीची सुरुवात इसवी सन 1779 मध्ये झाली असे सर्वसामान्यपणे मानले जाते. काही अभ्यासकांनी 5 मे 1789 रोजी फ्रेंच राज्यक्रांती सुरू झाली असे म्हटले आहे, कारण त्या दिवशी फ्रान्समधील स्टेट जनरल असेंब्ली बोलवण्यात आली. या उलट काही इतिहासकारांनी 14 जुलै 1789 ही राज्यक्रांतीच्या सुरुवातीची तारीख ठरवली आहे, कारण त्या दिवशी बॅस्टलचा किल्ला सर करण्यात आला. राज्यक्रांती मधील अनेक घटनांचे मूळ भूतकाळात लपलेले असते. 1750 ते 1789 ह्या काळाच्या दरम्यान फ्रान्सची सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक परिस्थिती जगाच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात पिछेहाटीवर झाली होती आणि विचारवंतांच्या कार्यामुळेच फ्रेंच राज्यक्रांती घडून आली. अशा या फ्रेंच राज्यक्रांतीच्या योगदानामध्ये मोठ्या प्रमाणात सहकार्य जे लाभलेले आहे ते विचारांचं लाभलेलं आहे, ते साहित्यिकांचं लाभलेलं आहे. या साहित्यिकांची माहिती देखील आपण आज पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जगाच्या पटलावरती वेगवेगळ्या प्रकारच्या क्रांत्या घडून आलेल्या आपल्याला दिसून येतात आणि वेगवेगळ्या क्रांत्या घडवून येत असताना आपणास हे निदर्शनास येतं की जगाच्या इतिहासात 3 क्रांत्या झाल्या: अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती आणि रशियन राज्यक्रांती. अमेरिकन राज्यक्रांती जी घडून आली ही अमेरिकन राज्यक्रांती त्या कालखंडामध्ये प्रस्थापित यंत्रणेविरुद्ध वसाहतवादी देशांनी म्हणजे जे देश गुलाम होते त्या गुलाम असणाऱ्या देशांनी आपल्या मालक राष्ट्रांविरुद्ध केलेला बंड म्हणजे अमेरिकन राज्यक्रांती. वसाहतवादी राष्ट्रांच्या विरुद्ध वसाहतींनी केलेलं सामूहिक बंड म्हणजे काय तर अमेरिकन राज्यक्रांती. जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेमध्ये फ्रेंच राज्यक्रांती घडून आली. 13 वसाहती एकत्र आलेत आणि त्यांनी ब्रिटिशांना आपल्या देशातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच अमेरिकन राज्यक्रांती घडून आली. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला काय दिलं तर समता, स्वातंत्र्यता, बंधुता या 3 गोष्टी सगळ्या जगाला दिल्यात असं आपल्या निदर्शनास येतं. समता, स्वातंत्र्यता आणि बंधुता ही देणगी जर कोणी दिली असेल तर ती फ्रेंच राज्यक्रांतीने. फ्रेंच राज्यक्रांतीने इतकी प्रस्थापित राजेशाही उद्ध्वस्त करून त्या जागी लोकांसाठी चालवलेलं राज्य अशा स्वरूपाचा प्रयत्न केलेला आपल्याला काही काळ दिसून येतो. पण नेपोलियनच्या निमित्तानं पुन्हा फ्रेंच राज्यक्रांती मुक्त झालेले लोक पुन्हा राजेशाहीकडे गेलेले आपल्याला दिसून येतात. याचं सविस्तर वर्णन नेपोलियन बोनापार्टच्या आपण एका व्हिडिओमध्ये केलेलं आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल किंवा या आय बॉक्सवर देखील तुम्ही लिंक करून नेपोलियन बोनापार्टच्या व्हिडिओवर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता. त्यानंतर तिसरी राज्यक्रांती महत्वाची अशी घडून आली ती म्हणजे रशियन राज्यक्रांती. रशियन राज्यक्रांतीने कामगारांची मुवमेंट, कामगारांची काय ताकद असते, भांडवलशाही व्यवस्थेविरुद्ध संघटितपणे एकत्र येऊन कामगारांनी केलेलं बंड म्हणजे कोणतं तर बोल्शेविकची क्रांती किंवा रशियन राज्यक्रांती किंवा याच रशियन राज्यक्रांतीला कम्युनिस्ट क्रांती किंवा मार्क्सवादी क्रांती देखील म्हटलं जातं. आणि म्हणून अशा या फ्रेंच राज्यक्रांतीची माहिती पाहत असताना विचारवंतांचे कार्य फार महत्वाचे आहे. त्याची माहिती आपण आता पाहतो आहोत. तलवारीपेक्षा काही वेळा तत्व, विचार प्रभावी ठरत असतात. तलवारीने एक घाव 2 तुकडे होत असतात, पण विचार मात्र कायमस्वरूपी तुमच्या मनामध्ये, तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या मेंदूमध्ये कोरून ठेवण्याची ताकद ही तत्वांमध्ये असते, लिखाणांमध्ये असते. याचा प्रत्यय फ्रेंच विचारवंतांनी केलेल्या कामगिरीतून दिसून येते. फ्रेंच विचारवंतांनी लोकांची मने क्रांती प्रणव बनवण्यासाठी जे कार्य केले
त्यावरून स्पष्ट होते की प्रत्यक्ष क्रांती ही त्या तत्वांनी घडवली नसली तरी त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या लिखाणांचा प्रचंड प्रभाव तत्कालीन समाजावर पडलेला दिसून येतो. ह्या विचारवंतांनी लोकांची दुःखे आपल्या साहित्यातून मांडली, त्यामुळे त्यांचा स्वाभिमान जागृत होऊन त्यामुळे लोकात आत्मविश्वास निर्माण झाला. मोंटेस्क्यू, व्हॉल्टियर, रुसो, डिग्री, कॅने इत्यादी सारख्या विचारवंतांनी आपल्या ग्रंथातून क्रांतिकारक आणि सुधारक मतांचे विवेचन केले. क्रांतिकारक आणि सुधारक अशा मतांचे विवेचन केले. ह्यामुळे लोकजागृतीचे कार्य मोठ्या प्रमाणात घडवू शकले. अशा या विचारवंतांच्या कार्याची माहिती पुढील प्रमाणे. पहिला विचारवंत आहे मॉन्टेस्क्यू. हा मॉन्टेस्क्यूचा फोटो. मॉन्टेस्क्यूचा जन्म इसवी सन 1685 मध्ये झाला. इसवी सन 1685 ते 1755 कालखंड मॉन्टेस्क्यूचा आहे. मॉन्टेस्क्यूचा जन्म 1685 मध्ये वरिष्ठ कुळामध्ये झाला. 3 पिढ्यापर्यंत फ्रेंच राज्यसंस्थेला वाङ्मय, उपहास आणि टीकेतून जे घाव सहन करावे लागले, या टीकेचा प्रारंभ मॉन्टेस्क्यूने केला. मॉन्टेस्क्यू हा थोर राज्यशास्त्रज्ञ, प्रसिद्ध वकील आणि इतिहासाचा सखोल अभ्यासक होता. त्याच्या विचारांमध्ये कल्पना विलासाला बिलकुल स्थान नव्हते. सखोल अभ्यास करून वस्तुस्थितीचे प्रतिबिंब मांडण्याचे लिखाण कौशल्य, लिखाण वैशिष्ट्य त्याच्याकडे होते असं मानले जाते. आपण पाहिलं की मॉन्टेस्क्यूचा जन्म जो आहे हा 1685 मध्ये घडून आला आणि मॉन्टेस्क्यूचा जन्म त्या काळामधल्या वरिष्ठ कुळामध्ये म्हणजे सरंजामदार घरामध्ये झाला. आपण पाहिलं मागच्या तासामध्ये की फ्रेंचची समाज रचना कशी होती. धर्मगुरूंचा वर्ग, सरंजामदारांचा वर्ग आणि सामान्यांचा वर्ग अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे गट त्या कालखंडामध्ये होते. म्हणून आपणास असं लक्षात येतं की उच्च कुळामध्ये किंवा श्रेष्ठ कुळामध्ये जन्माला जरी आला असला तरी मात्र याने आपल्या साहित्यातून व्यवस्थेवर टीका टिप्पणी करण्याचं काम केलेलं दिसून येतं. म्हणजेच काय तर त्याचं जे काही साहित्य होतं हे साहित्य वाङ्मयातून आणि टीकेतून त्याने निर्माण केलं आणि त्याचे जे काही हादरे आहेत हे प्रस्थापित व्यवस्थेला बसलेले आहेत. राज्यशास्त्र, इतिहासचा तो सखोल अभ्यासक होता. त्याचबरोबर त्या काळातील तो प्रसिद्ध वकील देखील होता. त्याच्या विचारांमध्ये कल्पना विलासाला बिलकुल स्थान नव्हते, तर त्याच्या विचारांमध्ये प्रचंड अशा वास्तविकतेला महत्वाचे स्थान त्याच्या लिखाणामध्ये होते. म्हणून आपणास दिसून येते की मॉन्टेस्क्यू हा फ्रेंच राज्यक्रांतीचा प्रेरक मार्गदर्शक ठरलेला दिसून येतो. त्यानंतर त्यांनी 1748 मध्ये स्पिरिट ऑफ लॉ हे जे पुस्तक आहे हे स्पिरिट ऑफ लॉ मॉन्टेस्क्यूने लिहिलेलं आहे. स्पिरिट ऑफ लॉ याचाच अर्थ कायद्याचा खरा आत्मा हा ग्रंथ त्याने प्रसिद्ध केला. त्याची लोकप्रियता एवढी वाढली, या ग्रंथाची लोकप्रियता एवढी वाढली की अवघ्या 18 महिन्यातच त्याच्या 22 आवृत्त्या निघाल्या. त्यामध्ये त्याने सत्ता विभाजनाचे तत्व मांडले. समाजात मनुष्याला खरोखर स्वातंत्र्य हवे असेल तर कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ हे परस्परांपासून भिन्न असावेत अशा प्रकारची त्याचा मतप्रवाह होता. त्याने सिद्धांत मांडला. फ्रान्समध्ये ह्या 3 शाखा राजाच्या हाती एकवटल्या होत्या. राज्यात कायद्याला सर्वश्रेष्ठ स्थान असावे असे त्याचे मत होते. या ग्रंथाचे निष्कर्ष पुढील प्रमाणे सांगता येतील. इंग्लिश संसदीय पद्धती उत्तम आहे कारण त्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला पुरेसे संरक्षण आहे. सत्ता विभाजनाचे तत्व अंमलात यावे म्हणून कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ हे परस्परांपासून भिन्न असावे. कोणत्याही एका व्यक्तीच्या हाती सत्ता एकवटल्या जाऊ नये, त्यामुळे व्यक्तीच्या स्वातंत्र्याला धोका निर्माण होतो. ह्या विचारांचा प्रभाव फ्रेंच जनतेवर झाला. परिणामी अनियंत्रित सत्ता संपवण्याचा घाट लोकांनी बांधला. आपला जो काही विचारवंत आहे मॉन्टेस्क्यूने त्याच्या स्पिरिट ऑफ लॉ नावाच्या पुस्तकामध्ये मांडणी केली. त्या कालखंडामध्ये 1748 मध्ये लिहिलेलं स्पिरिट ऑफ लॉ नावाचं जे पुस्तक होतं हे अतिशय लोकप्रिय पावलेलं पुस्तक होतं. आणि या स्पिरिट ऑफ द लॉ नावाच्या पुस्तकामध्ये मॉन्टेस्क्यूनं त्याची विचारधारा मांडलेली दिसून येते. केवळ 18 महिन्यामध्ये या पुस्तकाच्या 22 आवृत्त्या निघाल्या. केवळ 18 महिन्यामध्ये 22 आवृत्त्या निघाल्या आणि या पुस्तकामध्ये त्याने सत्ता विभाजनाच्या तत्वाला प्रामुख्यानं पाठबळ दिलेलं आपल्याला दिसून येतं. तो असं म्हणतो की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हे परस्परांपासून भिन्न असावे. त्यासाठी तो उदाहरण देतो की इंग्लंडमध्ये ज्याप्रमाणे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हे वेगवेगळं आहे, त्यामुळे होतं काय की व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देतं. पण दुर्दैवानं फ्रान्समध्ये मात्र व्यक्ती स्वातंत्र्याला मोठ्या प्रमाणात सहकार्य दिल्या जात नसल्यामुळे
कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हे फक्त ना फक्त राजाच्या हाती केंद्रित झालेलं आहे आणि म्हणून त्याने अशा पद्धतीची मांडणी केली असं आपल्या दिसून येतं. आणि मॉन्टेस्क्यूने जी काही मांडणी केली ही त्यांनी स्पिरिट ऑफ द लॉ नावाच्या पुस्तकामध्ये कोरलेली आपल्याला दिसून येते. मॉन्टेस्क्यूच्या मते फ्रान्समध्ये जी काही अनियंत्रित सत्ता होती ही अनियंत्रित सत्ता संपली पाहिजे यासाठी त्याने प्रयत्न केलेले दिसून येतात. त्यानंतर व्हॉल्टेयर, हा व्हॉल्टेयरचा फोटो, व्हॉल्टेयरचा कालखंड इसवी सन 1694 ते 1778. व्हॉल्टियरचा जन्म इसवी सन 1674 मध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लोक व्हॉल्टियरला व्हॉल्टियर राजा असे म्हणत असत. यावरून त्याची ख्याती किती होती हे आपणास लक्षात येते. बौद्धिक गुलामगिरीतून मानवाची मुक्तता करणाऱ्या मार्टिन लुथरचे युग ज्याप्रमाणे प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे व्हॉल्टियरचे युग मानले जाते. मॉन्टेस्क्यू पेक्षा व्हॉल्टियरची कार्यपद्धती भिन्न होती. तो विलक्षण प्रतिभावंत होता. तो एक कवी, नाटककार, शास्त्रज्ञ या अनुषंगाने त्याने वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य केले. त्याने प्रचलित सामाजिक संस्था, चालीरीती, रूढी, परंपरा, चर्च संस्था यावर प्रखर टीका केली. व्हॉल्टियरने आपल्या जीवनात सतत वैयक्तिक स्वातंत्र्याचा प्रयत्न केला. तो हुकुमशाहीचा कट्टर विरोधक होता, परंतु त्याचबरोबर तो लोकशाहीवर विश्वास ठेवणारा देखील नव्हता. व्हॉल्टियरच्या संदर्भात माहिती पाहत असताना आपलं असं लक्षात येतं की एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये व्हॉल्टियरचा जन्म झाला. व्हॉल्टियरला लोक व्हॉल्टियर राजा म्हणत असत. यावरून त्याची लोकप्रियता किती मोठ्या प्रमाणात होती याची माहिती आपणास मिळते. बौद्धिक गुलामगिरीतून मानवाची मुक्तता करणाऱ्या मार्टिन लुथर जसा प्रसिद्ध होता, म्हणजे मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी मार्टिन लुथर किंग चं नाव ज्याप्रमाणे आदरानं घेतलं जातं तशाच प्रकारे व्हॉल्टियरचं देखील नाव फ्रान्समध्ये आदरानं घेतलं जातं. मॉन्टेस्क्यू पेक्षा व्हॉल्टियरची कार्यपद्धती वेगळी होती. तो उत्कृष्ट कवी होता, नाटककार होता, शास्त्रज्ञ होता. त्या अनुषंगाने त्याने वेगवेगळ्या क्षेत्रात देखील काम केलं. त्या कालखंडातील सामाजिक चाली, रूढी, रीती, परंपरा, चर्च या व्यवस्थेवर त्याने प्रचंड हल्ले केलेत. व्हॉल्टियर आपल्या जीवनात सतत वैयक्तिक स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता होता, पण तो हुकुमशाही व्यवस्थेचा देखील तितकाच कट्टर विरोधक होता. परंतु त्याचबरोबर त्याचा लोकशाहीवर मात्र विश्वास नव्हता. त्याच्या मते म्हणजे लोकशाहीच्या संदर्भात व्हॉल्टियर असे म्हणतो की 100 उंदराच्या राज्यापेक्षा एक दिवस सिंहाचे राज्य कधीही श्रेष्ठ. यावरून व्हॉल्टियरची विचारधारा आपल्या लक्षात येतं की लोकशाही म्हणजे काय तर 100 उंदराचे राज्य आहे, पण सिंहाचं राज्य कधीही चांगलं. एकीकडे तो लोकशाहीचा समर्थन करताना दिसतो, पण दुसरीकडे तो हुकुमशाही किंवा एकाधिकारशाहीचं समर्थन किंवा बाजू मांडताना दिसतो. त्याने कल्याणकारी हुकुमशाहीचा पुरस्कार केला. व्हॉल्टियरला खरा राग चर्चवर होता, कारण चर्चमुळे व्यक्तीचे स्वातंत्र्याला आघात पोहोचतो असे त्याचे मत होते. धर्म, सत्ता आणि राजसत्ता मिळून सामान्यावर कशा प्रकारे अन्याय करतात हे त्याने स्पष्ट करून दाखवले. सत्तेच्या दांभिकतेवर त्याने टीका केली. त्याने लोकहितकारी हुकुमशाहीचा पुरस्कार केला आणि अनियंत्रित राजेशाही विरुद्ध संघर्षाला त्याने प्रेरणा दिली. अशा प्रकारे व्हॉल्टियरचं जीवनचरित्र होतं. त्यानंतर सगळ्यात शेवटचा आजचा विचारवंत आपण पाहणार आहोत, रुसो हे इसवी सन 1712 ते 1778 या कालखंडामध्ये होते. त्यांचा तो कालखंड त्या ठिकाणी होता. जीन जॅक्स रुसोला क्रांतीचा अग्रदूत म्हटले जाते. त्याचा जन्म 1712 मध्ये झाला. व्हॉल्टियर आणि मॉन्टेस्क्यू पेक्षा स्वभावाने रुसोचा स्वभाव वेगळा होता. व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहावे यासाठी हुकुमशाही नष्ट व्हावी असे व्हॉल्टियर आणि रुसोला वाटत होते. फ्रेंच राज्यक्रांतीकरिता वैचारिक पार्श्वभूमी तयार करण्याचे जीन जॅक्स रुसोला फ्रेंच राज्यक्रांतीकरिता वैचारिक पार्श्वभूमी तयार करण्याचे कार्य जीन जॅक रुसोने केले. अशा प्रकारे नेपोलियननं त्याचे महत्व मांडले आहे. नेपोलियन बोनापार्ट असं म्हणतो की जर रुसो जन्माला आला नसता तर फ्रेंच राज्यक्रांती घडून आली नसती. रुसोने सामाजिक करार हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्याने क्रांतिकारक विचारांची त्याने मांडणी केली. त्यात तो लिहितो की सामाजिक व राजकीय जीवनात मूलभूत बदल झाल्याशिवाय व्यक्ती स्वातंत्र्य अस्तित्वात येणार नाही व लोकांचे जीवन सुखी होणार नाही. सामाजिक व राजकीय जीवनात जोपर्यंत मूलतः बदल होत नाही, पूर्णपणे ते चेंज होत नाही, तोपर्यंत व्यक्ती स्वातंत्र्य अस्तित्वात येणार नाही. राज्यातील लोक हे सार्वभौम असतात. लोकांनी राज्य व राजा निर्माण केला आहे. राजा ईश्वराचा अंश नाही. राजाचे लोकांनी ऐकावे हा त्यांच्यातील अप्रत्यक्ष करार आहे. राजाला जी सत्ता प्राप्त झाली आहे ती लोकांमुळे झाली आहे. राज्यात शांतता, सुव्यवस्था प्रस्थापित करणे
लोकांना व्यक्ती स्वातंत्र्याची हमी देणे राजाचे नैतिक कर्तव्य आहे. जर हे कर्तव्य पार तो पाडू शकत नसेल तर राजाला दूर करणे देखील आवश्यक आहे. राजाला दूर करण्याची ताकद सामान्य लोकांमध्ये असावी. थोडक्यात रुसोने आपल्या सामाजिक करार या ग्रंथामध्ये सार्वभौम सामाजिकीकरण ह्या दोन मुद्द्यांना महत्व दिले. प्रत्येक माणूस हा जन्मतः स्वतंत्र आहे या शब्दात रुसोच्या विचारांचे सार सामावले आहे. त्यातूनच फ्रेंच राज्यक्रांती घडून आली. आपण रुसोच्या संदर्भात पाहतो आहोत की नेपोलियन बोनापार्टा जो होता, हा नेपोलियन बोनापार्टा रुसोचं महत्व मांडत असताना म्हणतो की जर का रुसो जन्माला आला नसता तर फ्रेंच राज्यक्रांतीच घडून आली नसती. कारण असं की नेपोलियन बोनापार्टा असं म्हणतो की रुसोने सामाजिक करार या पुस्तकामधून पार्श्वभूमी फ्रेंच राज्यक्रांतीची तयार केलेली आहे. जीन जॅक्स रुसो हा फ्रेंच राज्यक्रांतीचा अग्रदूत मानला जातो. त्याचा जन्म 1712 मध्ये झाला. वॉल्टेर आणि मॉन्टेस्क्यू याच्यापेक्षा त्याचा स्वभाव वेगळा होता. वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित राहावे आणि हुकुमशाही नष्ट व्हावी असे वॉल्टेर आणि रुसो यांना वाटत होते. फ्रेंच राज्यक्रांतीकरिता वैचारिक पार्श्वभूमी तयार करण्याचं काम जे आहे ते जीन जॅक रुसो याने केलेलं आहे. जीन जॅक रुसो असं म्हणतो की प्रत्येक व्यक्ती हा जन्मतः स्वतंत्र आहे आणि त्याने त्याचं जे काही पुस्तक लिहिलं सामाजिक करार सोशल कॉन्ट्रॅक्ट नावाचं जे पुस्तक लिहिलं या ग्रंथामध्ये त्याने क्रांतिकारक विचार आपले मांडलेले आहेत. त्यात तो लिहितो की सामाजिक व राजकीय जीवनात मूलभूत बदल झाल्याशिवाय म्हणजे सामाजिक आणि राजकीय जीवनात मूलभूत बदल झाल्याशिवाय नवी व्यवस्था निर्माण होऊ शकत नाही आणि म्हणून नवी व्यवस्था जर का उभी करायची असेल तर जुनी व्यवस्था पूर्णतः तोडणं संपवणं गरजेचं आहे. लोकांनी राज्य व राजा निर्माण केला आहे. राजा हा ईश्वराचा अंश नाही. राजाने लोकांचे ऐकावे हा त्यांच्यातील अप्रत्यक्ष करार आहे. राजाला ही जी काही सत्ता प्राप्त झाली ती लोकांमुळे झालेली आहे. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे, लोकांना व्यक्ती स्वातंत्र्याची हमी देणे हे राजाचे नैतिक कर्तव्य आहे. जर राजा हे नैतिक कर्तव्य पार पाडू शकत नसेल तर राजाला पदावरून दूर करणे आवश्यक आहे आणि ही ताकद लोकांमध्ये असावी. थोडक्यात रुसोने आपल्या सामाजिक करार या ग्रंथामध्ये सार्वभौमत्व सामाजिकीकरण ह्या दोन मुद्द्यांना महत्व दिले. प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे या शब्दात रुसोच्या विचारांचा सार सामावला आहे. त्यातूनच फ्रेंच राज्यक्रांती घडून आली असे आपणास दिसून येते. थोडक्यात रुसोने आपल्या सामाजिक करार या ग्रंथामध्ये सार्वभौमत्व सामाजिकीकरण ह्या दोन मुद्द्यांना महत्व दिलेलं आहे. प्रत्येक माणूस हा जन्मतः स्वतंत्र आहे या शब्दात रुसोने आपले विचाराचा सार मांडलेला आहे. थोडक्यात काय तर रुसो जर जन्माला आला नसता, वॉल्टियर जर नसता, मॉन्टेस्क्यू जर नसता तर फ्रेंच लोकांमध्ये जी काही क्रांतीची भावना निर्माण झाली ही कदाचित झाली नसती. म्हणून फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये विचारवंतांचे कार्य फार महत्वाचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथं थांबतोय पण पुन्हा लगेच भेटणार आहोत एका नव्या विषयासह. तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आहे याच्यावर याची जी पीडीएफ फाईल आहे ही या व्हिडिओची पीडीएफ फाईल तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. तर चला पुन्हा भेटू एका नव्या विषयासह नव्या व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.